बोलक्या बाहुल्यांचे जादूगार आणि भारतामध्ये आज बाहुल्यांना आणणाऱ्या वायके पाध्ये यांच्या लोकप्रिय अर्धवट रावांना तब्बल 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। अर्धवट रावांनी बोलक्या बाहुल्यांच्या खेळामध्ये एक वेगळी क्रांती आणली आणि केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये स्वतःचा एक असा वेगळा ठसा उमटवला। अशाच अर्धवट रावांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी आणि रामदास पाध्ये यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर ऋतुजा सावंतीने। महाराष्ट्र वन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्र वन साठी आता आम्ही साजरा करणार आहोत वाढदिवस, 100वा वाढदिवस। कोणाचा? माझाच, म्हणजे अर्धवट रावचा। मला सांगा, आज अर्धवट रावांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे अगदी एक सेंचुरी केलेली आहे। काय वाटतं आणि काय सांगाल? खूप बरं वाटतं, कारण आमचा अर्धवटराव 100 वर्षांचा झालेला आहे आणि नुसता 100 वर्षांचा नाही झाला तर तो 100 वर्ष बोलतो आहे, अजूनही बोलतोय। म्हणजे आताच पण मी बोलतोय, तसं काही नाही, आणखीन बोलत राहीन 200 वर्षापर्यंत। नाही, तर ही घटना जी आहे ती मला असं वाटतं बाहुली विश्वात, म्हणजे भारतात तर आहेच आहे, पण जागतिक बाहुली विश्वात असं आत्तापर्यंत कुठेही घडलेलं नाही आहे की एक बाहुला सतत 100 वर्ष बोलतोय। अर्धवटरावचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचा रंग हा पाण्यासारखा आहे। पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे जैसा, असा तो, म्हणजे तो तुम्हाला कोकणस्थ ब्राह्मण पण वाटू शकतो, तो तुम्हाला गुजराती पण वाटू शकतो, तो तुम्हाला पारशी वाटू शकतो, तो तुम्हाला कीर्तनकार वाटतो, म्हणजे त्याला जसा तुम्ही वेश द्याल तसा तो वाटतो। हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। अर्धवट रावांशी बोलायचं आहे की तुम्हाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत, तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला असं म्हातारं झाल्यासारखं वाटतंय का थोडं? अहो 100 वर्ष म्हणजे काय आधी सांगा? 100 साल यानी क्या? 100 साल यानी बुढ़ापे की जवानी। क्या बात है। बुढ़ापे की जवानी है बड़ी मस्तानी दीवानी। हा आमच्या कुटुंबातला सदस्य आहे, म्हणून जो आम्ही नवीन कार्यक्रम एक करतो आहोत या निमित्ताने, की जे नवीन पिढीला पुन्हा हा बोलक्या बाहुल्यांचा प्रत्यक्ष शो पाहायला मिळणार आहे। त्या शोमध्ये आमचं सगळं कुटुंब, म्हणजे खरं कुटुंब भाग घेणार आहे आणि आमच्या बाहुल्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर बोलणार आहे। ही एक मला वाटतं अद्भुत घटना आहे आणि ती आपल्याकडे घडते, मला खूप आनंद वाटतोय। तुम्हाला सगळ्यांनाही अगदी अभिनंदन की अर्धवटरावांना 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अर्धवटराव जरी 100 वर्षाचे झाले असले तरी ते अजूनही तितकेच हँडसम आहेत आणि तितकेच त्यांचा तो जो थाट आहे तो अजून तसाच आहे। त्यामुळे तुम्हालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्धवटराव। थँक्यू व्हेरी मच। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र मोरे सर, ऋतुजा सावंत, महाराष्ट्र।